नमस्कार मित्रांनो, मी मराठी वर्ल्डचा सर्वा स्वागत करतो तुमचं मराठी वर्ल्ड ह्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रा, राजकारणामध्ये एक म्हण आहे, पुढच्याच ठेस लागली की मागचा शहाणा होतो. पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या असं सुरू आहे की पुढच्याला ठेस लागली तरी मागचा मुद्दाम जाऊन त्याच दगडावरती डोकं आपटतोय. मित्रा, नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली. उद्धव ठाकरेंनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. माझा पक्ष चोरला, माझं चिन्ह चोरलं, गद्दारांना धडा शिकवा आणि अशा भावनिक साधा घातल्या. महाराष्ट्राच्या जनतेनेही साहेबांचे डोळे पुसले आणि त्यांच्या अनेक खासदारांना निवडून संसदेमध्ये पाठवलं. पण मित्रा, आज अशी एक भयंकर आणि खळबळजनक बातमी आतल्या गाडातून बाहेर आली, जी ऐकून खुद मातोश्रीचे ही धाबे दणाणले आहेत. बातमी अशी आहे की जे खासदार उद्धव ठाकरेंच्या आणि शिवसेनेच्या म्हणजे शिवसेना युबीटी गट या तिकिटावरती सहानुभूतीच्या लाटेवर शिवसेना उद्धव ठाकरे गट हे ठीक आहे, युबीटी पेक्षा उद्धव ठाकरे गट हे ठीक वाटतं जरा. तर या तिकिटावर सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन लोकसभेमध्ये पोहोचले तेच काही खासदार आता स्वतःची वेगळी चूल मांडण्याच्या तयारीमध्ये आहेत. यावर एकच डायलॉग आठवतो, निवडून येईपर्यंत मातोश्रीची सावली आणि खासदार झाल्यावर स्वतःची हुशारी. ज्या 50 खोक्यांवरून यांनी रान उठवलं होतं, आता त्याच खोक्यांच्या फॅक्टरीकडे हे स्वतः आकर्षित होत आहेत का? आजच्या या एपिसोडमध्ये आपण हेच पाहणार आहोत. हे खासदार नक्की कोण असू शकतात? त्यांना दिल्लीमध्ये कोणता प्रसाद दाखवला गेलाय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी असा कोणता सायलेंट ट्रॅप लावला आहे की हे खासदार स्वतःहून त्यांच्या जाळ्यामध्ये अडकत आहेत? आणि व्हिडिओच्या अगदी शेवटी मी तुम्हाला संविधानातल्या त्या दलबदल कायद्याचा असा एक पळवाट प्लॅन सांगणार आहे, ज्याचा वापर करून हे खासदार ठाकरेंचा गेम करणार आहेत. हा व्हिडिओ आगामी विधानसभेचे पूर्ण चित्र बदलून टाकणार आहे, त्यामुळे एक सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर चल मित्रा, या भयंकर राजकीय नाट्याची सुरुवात कुठून झाली ते अगदी पुराव्यानिशी समजून घेऊया. जेव्हा लोकसभेचे तिकीट वाटप सुरू होते तेव्हा या नेत्यांची अवस्था कशी होती? साहेब, मला फक्त तिकीट द्या, मी मरेपर्यंत मशालीचाच विचार करेल, मी तुमच्यासोबत सावलीसारखा राहील. उद्धव ठाकरेंनीही भावनिक होऊन या नेत्यांवरती विश्वास ठेवला. स्वतःच्या जीवाचं रान करून सभा घेऊन ठाकरेंनी त्या नेत्यांना निवडून आणले. पण मित्रा, राजकारणातला सर्वात मोठा सत्य नियम काय आहे माहितीये? नेता जनतेचा नसतो, तो फक्त सत्तेचा असतो. आता हे खासदार दिल्लीमध्ये पोहोचले आहेत, पण तिथे त्यांना काय दिसतंय? देशात सत्तेवर आहे एनडीए. जर हे खासदार विरोधी पक्षामध्ये बसले तर यांना स्वतःच्या मतदारसंघाच्या विकासासाठी छदामही निधी मिळणार नाही. आणि जर खासदाराने 5 वर्षे कामच केलं नाही तर पुढच्या वेळी जनता त्याला चपला मारेल, पण निवडून देणार नाही. इथेच या खासदारांचा स्वार्थ जागा झाला. आतल्या गटातील माहितीनुसार या नवनिर्वाचित खासदारांपैकी काहींना असं वाटायला लागलंय की आता आपण निवडून तर आलोय, सहानुभूतीचा वापर झालाय, पण आता 5 वर्ष सत्तेची मलाई खायची असेल तर मतदारसंघाचा विकास करायचा असेल आणि स्वतःचाही विकास करायचा असेल तर आपल्याला सत्ताधाऱ्यांसोबत म्हणजे भाजप किंवा शिंदे गटासोबत जुळवून घ्यावंच लागेल. म्हणजेच ज्या मतदारांनी गद्दारीला कंटाळून यांना मत दिलं त्यांच्याच पाठीत आता हे नवीन खासदार खंजीर खुपसण्याच्या तयारीमध्ये आहे. आता तू म्हणशील, हे खासदार स्वतःहून चाललेत की त्यांना कोणी ओढून येतंय? मित्रा, इथेच एंट्री होते राज्याच्या राजकारणातल्या खऱ्या ग्रँडमास्टरची, ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. येत्या काही महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेची सर्वात मोठी निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत मविवाला जे यश मिळालं त्यामुळे मविवाचा कॉन्फिडन्स एकदम आकाशाला भिडलाय. आता हा कॉन्फिडन्स फोडायचा कसा? भाजपची आणि फडणवीसांची रणनीती एकदम सिस्टमॅटिक आहे. शत्रूला बाहेरून मारण्यापेक्षा त्याच्यात आतून कीड लावा. सूत्रांच्या माहितीनुसार दिल्लीतील काही अतिवरिष्ठ भाजप नेते आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या कोर टीमकडून ठाकरेंच्या या नव्या खासदारांना सायलेंट ऑफर्स दिल्या जात आहेत. आणि त्या ऑफर्स काय आहेत ऐका. पहिली म्हणजे, आमच्याकडे या, तुमच्या मतदारसंघासाठी 1000 कोटींचा विशेष निधी मंजूर करू. ईडी आणि सीबीआयच्या फाईल्स असतील तर त्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून एकदम चकाचक करून देऊ. आणि तिसरे म्हणजे, येणाऱ्या विधानसभेत तुमच्या समर्थकांना, तुमच्या माणसांना महायुतीकडून विधानसभेचे तिकीट देऊ. मित्रा, ही ऑफर एवढी भयंकर आणि लुक्रेटिव्ह म्हणजे फायदेशीर आहे की चांगल्या चांगल्या निष्ठेची इथे हवा निघून जाते. आणि एकनाथ शिंदेनाही हेच हवंय. जर ठाकरेंचं नवीन खासदार फुटले तर शिंदेचा तो जुना दावा पुन्हा सिद्ध होईल की खरे वारसदार आम्हीच आहोत शिवसेनेचे. कारण ठाकरेकडे लोक टिकतच नाहीत. महायुतीने लावलेल्या या जाळ्यात मातोश्रींचे मासे आता अलगद चालले आहेत. पण मित्रा, आपण आता या प्रकरणाच्या कायदेशीर बाजूकडे वळूया. हे एवढं सोपं आहे का? एक खासदार उठला आणि भाजपमध्ये गेला, असं होतं का? तर अजिबात नाही मित्रा. भारताच्या संविधानातील 10व्या अनुसूचीनुसार जर कोणत्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधीला आपला पक्ष बदलायचा असेल तर त्याला दलबदल विरोधी कायद्याचा सामना करावा लागतो. जर 1-2 खासदार फुटले तर त्यांची खासदारकी थेट रद्द होईल आणि खासदारकी वाचवण्यासाठी त्यांना एकूण खासदारांच्या 2/3 गट बनवून बाहेर पडावे लागेल. म्हणजे जर ठाकरेंचे लोकसभेत 9 खासदार असतील तर त्यापैकी किमान 6 खासदारांनी एकाच वेळी बंड करणे कायद्याने आवश्यक आहे. जर 6 पेक्षा कमी खासदार फुटले तर त्यांना राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी लागेल. आणि मित्रा,
इथेच खरा गेम आहे. सध्या जे खासदार संपर्कामध्ये आहेत ते 1 किंवा 2 नाहीत, तर आतल्या माहितीनुसार 4 ते 5 खासदार असा गट बनवण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. जर त्यांनी तो 2 ते 3 चा जादुई आकडा गाठला तर ते थेट एकनाथ शिंदे यांच्या मूळ शिवसेनेमध्ये विलीन होतील आणि त्यांची खासदारकीही वाचेल. हा प्लॅन ऐकून आता मातोश्रीवर भयंकर टेन्शन आलंय. ज्यांना वाघ समजून निवडून आणलं ते आता विधानसभेच्या तोंडावरती शेळ्या बनून दुसऱ्या गटामध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. तर मित्रा, आता तो सर्वात मोठा क्लायमॅक्स. मित्रा, जर हा प्लॅन यशस्वी झाला, जर ठाकरेंचे खासदार खरंच फुटले, तर आगामी 2026च्या विधानसभेवर याचा काय भयंकर परिणाम होईल. तर आमचे लोक विकले जात नाहीत, आम्ही निष्ठावान आहोत, हा मविवाचा आणि ठाकरेंचा सर्वात मोठा डायलॉग एका झटक्यामध्ये खोटा ठरेल. जनतेमध्ये असा मेसेज जाईल की अरे, यांना निवडून देऊन काय फायदा, हे शेवटी विकलेच गेले. आणि दुसरं म्हणजे मविवामध्ये आधीच काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये मंत्रिपदावरून वाद सुरू आहे. जर ठाकरेंचे खासदार फुटले तर काँग्रेस थेट ठाकरेंवर दबाव टाकेल की तुमचा स्वतःच्याच लोकांवरती कंट्रोल नाही, मग तुम्ही राज्यावर काय कंट्रोल करणार. त्यामुळे मंत्रिपदाचा चेहरा आमचाच असेल. आणि तिसरं म्हणजे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सध्या जागावाटपाच्या आणि आरक्षणाच्या तणावात आहेत, त्यांना या एका फुटीमुळे सर्वात मोठे पॉलिटिकल बूस्टर मिळेल. विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये महायुती उघडपणे सांगेल जे स्वतःचे घर सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्र काय सांभाळणार. थोडक्यात सांगायचं तर मित्रा, उद्धव ठाकरेंनी मोठ्या कष्टाने जो सहानुभूतीचा महाल उभा केला होता, त्याला आता स्वतःचेच लोक सत्तेच्या वाळवीसारखे पोखरत आहेत. हा धक्का जर विधानसभेआधी बसला तर मूवीवाला यातून सावरणे जवळपास अशक्य होईल. ही होती ती भयंकर इनसाइड स्टोरी आणि ठाकरेंच्या खासदारांच्या संभाव्य बंडामागं ते अत्यंत कडू सत्य. आता मला तुझ्याकडून तुझे मत, जे काही मत असेल ते स्पष्ट मत जाणून घ्यायचं आहे. तुला काय वाटतं, जे खासदार सहानुभूतीच्या नावावर आणि जनतेच्या भावनांशी खिळून निवडून येतात आणि नंतर सत्तेसाठी पक्ष बदलतात, अशा लोकप्रतिनिधींवर दल बदल कायद्यानुसार कायमची बंदी घातली पाहिजे का? आणि जर हे खासदार खरंच फुटले तर उद्धव ठाकरेंचे राजकीय करिअर कायमचे संपेल का? तुमचं जे काही सडेतोड आणि अभ्यासपूर्व मत असेल ते आत्ताच्या आत्ता खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून टाका. मी स्वतः तुमची प्रत्येक कमेंट वाचणार आहे आणि त्याला रिप्लाय देखील देणार आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला हाईप करायला विसरू नका. त्याचबरोबर मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.